राज्यामध्ये गेल्या 2 वर्षात 255 मराठी शाळा बंद झाल्याची धक्कादायक माहिती सरकारकडूनच देण्यात आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने विधान परिषदेमध्ये लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली। यामध्ये कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अशा सर्वच विभागातल्या शाळा बंद झाल्याची माहिती समोर येते। याचं कारण देताना सध्या पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांकडे असल्यामुळे मराठी शाळा बंद होत आहेत असं सरकारने म्हटलंय। राज्यातल्या तब्बल 255 मराठी शाळा बंद करण्यात आल्याच्या मुद्द्यावरनं आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवरच निशाणा साधलाय। या शाळा सुधारणार कधी? शाळांची अवस्था सुधारत नाही कारण सरकारला असं या संदर्भात काही करायचं नाहीये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। शाळा आणि शाळेंमध्ये काय आपण नेमकं सिलेबस आपण हे करत आहोत मुलांसाठी किंवा मुलींसाठी? चांगले बाथरूम आहेत का? चांगले क्लासरूम आहेत का? मध्यंतरीच्या काळात मला आठवतं एक तरुण मुलगा महाराष्ट्रातच स्कूटरवरून फिरत होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि झेडपीच्या शाळा दाखवत होता। आपले सर्व लोकांनी लाईक केलंय, खूप लोकांनी कमेंट केले की सरकारने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं। पुढे सरकारकडून काही नाही। धान उत्पादकांच्या बोनसच्या मुद्द्यावरनं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। धान बोनसवरनं त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। धान उत्पादकांच्या प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस जाहीर करावा अशी ठाम मागणी मुनगंटीवार यांनी केली। तसंच मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे। अध्यक्षमध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय। आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजपकडनं राज्यसभेसाठी 4 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे। तर रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जाते। तर उर्वरित 3 जागांसाठी विनोद तावडे, विजय रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावावरती बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे। या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आगामी राज्यसभा निवडणुकीमध्ये पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय पक्षाकडनं घेण्यात आल्याची माहिती मिळतेय। सोमवारी रात्री मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं समजतंय। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह कोर कमिटीचे इतर नेतेही उपस्थित होते। राज्यसभेवर महाविकास आघाडीकडनं शरद पवार जाणार की नाही यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही। मात्र पवारांनी राज्यसभेवर जावं अशीच सर्वांची भावना आहे असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। मात्र त्यांच्याशी अजून बोलणी झालेली नाही असंही ते म्हणाले। पवार साहेबांची तब्येत आता चांगली आहे। 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील। अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवार साहेब परत एकदा रुबीला ॲडमिट झाले होते। माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवारसाहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील। परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल। 1 जागा काँग्रेसला मिळावी अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांनी मांडली आहे। त्यावर 3ही पक्ष बसून सविस्तर चर्चा करू असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलंय। अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेशाध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला 1 जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता 3ही पक्ष एकत्र बसतील
कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो. तब्बल 8 महिन्यानंतर अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये केशव उपाध्यांची बढती झाली आहे. मुख्य प्रवक्तेपदावरनं आता उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. तर महापालिका निवडणुकीतील विजयानंतर नवनाथ बन आता भाजपचे मुख्य प्रवक्ते झाले आहेत. 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस आणि 12 चिटणीसांची घोषणा आज प्रदेशाध्यक्षांनी केली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली असली तरी प्रदेश कार्यकारिणीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मागच्या आठवड्यामध्ये रंगशारदामध्ये घेतलेल्या मेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून राज ठाकरेंनी आढावा घेतल्याची माहिती आहे. तसंच मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमाच्या तयारीचीही आढावा घेतल्याचं कळतंय. चंद्रपुरामध्ये भाजपची मदत घेणाऱ्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिलाय का असा सवाल उपस्थित होतोय. चंद्रपूरच्या नगरसेवकांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आम्ही उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो असंही त्यांनी म्हटलं. सर, नेमकं काय झालं आतमध्ये? नो कॉमेंट्स. पण उद्धव ठाकरेंची भेट तरी झाली का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलो होतो. अच्छा, पण जी सत्ता स्थापन झाली होती चंद्रपूरमध्ये त्या संदर्भात तुम्ही तुमची काही कारणं दिली काही? नेमकं कशासाठी सत्ता स्थापन करावी लागली असं काही? उद्धव ठाकरे शेवट काय त्या संदर्भात काही एकतरी वाक्य काही म्हणाले आपल्याला? काही कारवाई करणार असं काय म्हणाले की त्यांना हे ॲक्सेप्ट आहे? सन्माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलो होतो, बस एवढंच बोलायचं आहे. पण एक फक्त बस कारण तुम्ही सांगितलं का? सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. मुंबईत सत्ता स्थापनेवरून वरिष्ठांच्या हालचाली सुरू आहेत. त्रिशंकू स्थितीमुळे साताऱ्याचा पेच सुटत नाहीये. राष्ट्रवादी शिवसेनेचे सदस्य गेल्या 7 दिवसांपासून आउट ऑफ नेटवर्क आहेत. भाजपने निवडणुकीआधी स्वबळाची भाषा केली, मात्र बहुमत मिळालं नाही. भाजप युती धर्मावरनं दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलाय. भाजपचा सत्तेचा हट्ट कायम आहे. जिल्हाध्यक्ष आपलाच होणार असा विश्वास मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केलाय. तर उपमुख्यमंत्री शिंदे, राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांची मुंबईमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. शिंदे दरेगावामध्ये आले तेव्हा त्यांनी स्थानिक पातळीवरती चर्चा होऊन महायुतीची सत्ता स्थापन होईल असं वक्तव्यही केलं. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी सातारा जिल्हा परिषदमध्ये भाजपला सत्तेत वाटा देऊन समतोल साधणार का असा प्रश्न आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही कॅम्पना आपापले सदस्य फुटण्याची भीती वाटते. सांगलीमध्ये शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे, तर कोणाला पाठिंबा द्यावा यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही एकमत नाहीये. नवा मित्र शोधण्यापेक्षा आघाडीतील मित्रासोबत जावं असा विचार ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडेंनी व्यक्त केलाय. भाजपसोबत जाण्याचे हे संकेत आहेत. भाजपला सांगली जिल्हा परिषदेवरती सत्ता स्थापनेसाठी महायुतीमधील मित्रांची गरज आहे. मात्र किंगमेकर शिवसेना अध्यक्षपदावरती दावा करू शकते. याशिवाय भाजपमधील आमदार गोपीचंद पडळकर आणि शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यात समन्वय कसा साधणार हाही प्रश्न आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीकडून प्रयत्न असल्याची माहिती आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे सदस्य फोडण्याच्या भाजपकडनं प्रयत्न सुरू असल्याचंही कळतंय. तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात पुन्हा धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे. विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकसंध निर्णय घेतील असा विश्वास सतेज पाटलांनी व्यक्त केलाय. आता जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या निवडणूक कार्यक्रम जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेच्या घडामोडी थंडावल्यात. सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्रितपणे निर्णय घेतील. सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही. सांगलीतली काँग्रेस एकसंघपणे राहील याची गॅरंटी आहे मला. काँग्रेस पक्ष एक संघ आहे सांगली जिल्ह्यातला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट हा सुद्धा एक संघ आहे आणि तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे सत्ता सांगली जिल्हा परिषदेमध्ये स्थापनेचा प्रयत्न करत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं त्रांगडं अजूनही सुटलेलं नाहीये.
राज्याचे अधिवेशन संपल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होईल असं सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरनं कोल्हापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आधीच सांगितलं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच अध्यक्ष जिल्हा परिषदेवरती असेल तर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा भाजपला अध्यक्षपद मिळावं अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीतील सर्वात मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर आलाय. मात्र मतांची टक्केवारी आपल्याला अधिक असून भाजप आणि जनसुराज्य पक्ष हे दोन शरीर एक आत्मा आहेत असं चंद्रकांत दादा यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती कोणाची सत्ता येणार याची अजूनही उत्सुकता आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद निवडणूक कधी होणार याची स्पष्टता नाहीये. इथे भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रस्सीखेच सुरू आहे. भाजपचा कोणत्याही परिस्थितीमध्ये अध्यक्ष होऊ द्यायचा नाही असा चंग शिवसेना नेते तानाजी सावंतांनी बांधलाय. सत्ता स्थापनेमध्ये अडचण येऊ नये यासाठी भाजप राष्ट्रवादी काही अपक्ष सहलीवर गेलेत. शिवसेनेचेही 2 सदस्य त्यांच्यासोबत असल्याची माहिती समजते. तर तानाजी सावंत दोन्ही शिवसेनांसह अपक्ष सोबत घेत सत्ता स्थापनेचे प्रयत्न करतात. भाजपकडे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष सदस्य यांच्यासह 31चं संख्याबळ असल्याची माहिती आहे. भाजपकडनं आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. धाराशिव जिल्हा परिषदेतील भाजप आणि मित्रपक्षांचे सदस्य सध्या सहलीमध्ये व्यस्त असल्याचं चित्र आहे. सहलीवरती गेलेल्या सदस्यांनी बीच आणि जंगल सफारीचा आनंद घेतल्यानंतर आता अंताक्षरीत रमलेत. विशेष म्हणजे धाराशिवच्या निकालापासून भाजपसह मित्रपक्षांचे उमेदवार एकत्र दिसत आहेत आणि या सहलीमुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा होत आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा चेंडू आता वरिष्ठांच्या दारात गेलेला आहे. रायगडमध्ये स्थानिक पातळीवरती वाद पेटलाय. भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रस्सीखेच सध्या सुरू आहे. एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेला बाजूला सारत असून जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष आपलाच बसावा असे प्रयत्न करतायत. दोन्ही बाजूंचे नेते वाकयुद्ध करत असले तरी अध्यक्षपदाच्या निर्णयासाठी वरिष्ठांकडेच बोट दाखवलं जाते. भाजप राष्ट्रवादी आघाडीचे सदस्य सध्या गोव्यात आहेत. खरं तर महायुती संदर्भातला एकत्र लढण्याचा विचार हा निवडणुकीच्या आधी झाला असता. कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूकपूर्व युती त्या ठिकाणी होती. रायगडच्या जनतेने आमच्या युतीला त्या ठिकाणी कल दिला. आता त्यांना त्या ठिकाणी येण्याचं या जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये येण्याचं वाटत असेल तर जरूर म्हणजे माझी व्यक्तिशः कुठली काय हरकत असण्याचं काही कारण नाही. पण ह्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असणार आहे. वरिष्ठ लेवलचं जे आघाड्यांचं गणित आहे एकदा पटलावरती आलं तर ते हायएस्ट आहेत ज्याला सर्वाधिक मताधिक्य दिले त्या अनुषंगाने मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या अनुषंगाने योग्य रीतीने जाण्यासाठी बरेच शेतने केलेल्या वक्तव्या बाबतीमध्ये आम्ही त्या मताशी सहमत निश्चित आहोत. पण तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, या जिल्ह्याचे खासदार असतील, मंत्री असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेतील आणि जो जनाला दिला आहे त्या जनाचा आदर करून यावेळेला शिवसेनेला अध्यक्षपद देतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनातील लिफ्टमध्ये ते दोघंजण एकत्र दिसले. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे लिफ्टमध्ये एकत्र दिसले. तसंच दोघांमध्ये काही वेळ संवादही झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा पुन्हा एकदा जोरदार होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू यांची भेट घेतली. बनावट जन्मदाखला प्रकरणी त्यांनी कागदपत्र अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत. बनावट जन्मदाखला बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या किरीट सोमय्या हे आता मालेगावामध्ये ते गेलेले होते. बीडच्या गेवराईमध्ये रातोरात उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा आता हलवण्यात येणार आहे. शिवाजी चौकातनं प्रस्तावित जागेमध्ये हा पुतळा हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे सीईओ विक्रम मांडुरके यांनी दिली आहे. या प्रकरणी गेवराईतील 25 शिवप्रेमींवरती गुन्हाही दाखल करण्यात आलाय. मात्र शिवप्रेमींशी चर्चा करूनच शिवरायांचा पुतळा हलवण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. लाल वादळ अहिल्यानगरकडे रवाना झालेला आहे. विविध मागण्यांसाठी
अजित नवलेंच्या नेतृत्वामध्ये लाँग मार्च निघालाय. राजूर बसस्थानकातनं लाँग मार्चला सुरुवात झाली आहे. 148 किलोमीटरच्या लाँग मार्चमध्ये महिलांची मोठी उपस्थिती आहे. शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी महिला कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. अहिल्यानगरसह राज्यातून अनेक आंदोलक मोर्चामध्ये सहभागी झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.